हिंगोली शहरामधून वाशिमच्या दिशेने जाणाऱ्या डांबणीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे निर्माण झालेले आहेत आणि ते खड्डे बुजण्याची मागणी अनेक दिवसापासून येथील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी करत होते। परंतु हे खड्डे बुजण्याच्या मागणीला कशा पद्धतीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलाय ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। डांबरिंग रस्त्यावरील खड्डे चक्क मुरुम टाकून बुजण्याचा प्रताप बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा रस्ता हिंगोली शहरातून पुढे वाशिमच्या दिशेने जात असतो आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे निर्माण झाल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। अनेक नागरिकांना या ठिकाणी अनेक जे ते खड्डे असल्यामुळे पुढचा प्रवास करणं सुद्धा कठीण जाते। परंतु अशा अवस्थेमध्ये हे खड्डे बुजावे अशी मागणी केली जात असताना हे खड्डे डांबरिंगच्या साहाय्याने बुजणं गरजेचं असताना चक्क मुरुम टाकून हे खड्डे बुजण्याचा प्रताप बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळं हा टाकलेला मुरुम किती दिवस टिकणार आहे, परत या ठिकाणी मुरुमाच्या ठिकाणी खड्डे निर्माण होणार आहेत आणि पुन्हा पहिल्यासारखी जैसे ती अवस्था होणार आहे। त्यामुळे खड्ड्यांची समस्या यामधून सॉल्व्ह होणार नाही। त्यामुळे या खड्ड्यावर कायमस्वरूपी इलाज काढावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी करू लागले आहेत। शहरामध्ये अतिशय शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते वाशिमकडे जाणाऱ्या रोडवर बरेचसे खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत। आमची हिंगोलीकरांची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे की त्या खड्ड्यावर व्यवस्थितरित्या डांबराचे ते पाकिट असतात, त्याच्यामध्ये गिट्टी आणि डांबराचं मिश्रण असते आणि ते व्यवस्थितपणे ते खड्डे बुजवणं जाणं ही आमच्या सगळ्या हिंगोलीवासियांची अपेक्षा होती। पण इथलचा BNCचा विभाग सगळ्याच्या नजरेमध्ये धोझोक करून त्या ठिकाणी त्या माती टाकून तो खड्डे बुजवत आहे। त्याच्यामुळे हिंगोली शहरामध्ये अतिशय प्रचंड धूळ होत आहे। अगोदरच हिंगोलीकर सगळे हे त्या खड्ड्यामुळं सगळे मणक्याच्या आजारानं सगळे असे परेशान आहेत आणि इथलचा जो BNCचा विभाग आहे, इथलचा जो सार्वजनिक बांधकामचा जो कार्यकारी अभियंता आहे, जो इंजिनियर आहे, तो या इथलच्या लोकांना वेड्यात काढण्याचं काम करत आहे आणि हिंगोलीमध्ये धुळीचं साम्राज्य पसरवण्याचं काम करत आहे। त्यामुळे इथलच्या जो मुरुम टाकत आहे त्या संबंधित मुरुम टाकणाऱ्यावर सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी आणि ते खड्डे मुरुमानं न भरता त्या ठिकाणी गिट्टी आणि डांबरांच्या मिश्रित यांना भरण्यात यावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याच्यावर त्वरित कारवाई करावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या बांधकाम विभागाच्या या नव्या प्रतापाबद्दल स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी सुद्धा संताप व्यक्त करू लागले आहेत। त्यामुळे आता या खड्डे बुजण्याच्या प्रकाराकडे येथील प्रशासन असो आणि लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने भूमिका घेतात या बाबतीमध्ये ते पाहणं गरजेचं आहे। माधव दिपके, ABP माझा, गुल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।